त्यावेळेस देवानं तुम्हाला आणि मला आज देवाने निवडल्या, ज्यावेळेस लोक तुमच्या आणि माझ्या विरुद्ध उभे राहतात, तुमचा आणि माझा निर्णय काय? बोलायचं का त्यांना फाटा 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 फाटा, कुरकुर करायची का त्यांच्या विरुद्ध? एक तर तुम्ही लढा, नाही तर एक तर प्रभूला लढू द्या. निर्णय तुमच्या आणि माझ्या समोर आहे. लोक तुम्हाला आणि मला असेच जगू देणार नाही आणि लोक तसेच तुम्हाला जगू देणार नाही. पण तुम्ही जर निवडलेले पात्र आहात, कल्पना करा तुमच्या वंशातून देवाने निवडले, माझ्या वंशातून देवाने मला निवडले, मला अभिमान आहे. आणि जर माझ्या वंशातून कुळातून मला जर प्रभूने निवडलंय, तुम्हाला निवडलं, हे जग तुम्हाला सोडणार नाही, हे जग मला पण सोडणार नाही. कारण प्रभू म्हणतो या जगाचे तुम्ही नाहीये. जर तुम्ही या जगाचे असता तर या जगातल्या लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं असतं, तुम्हाला दुखवलं नसतं. पण तुम्ही या जगाचे नाहीत, तुम्ही वरच्या जगाचे आहात, म्हणून या जगातले लोक तुम्हाला तावशर करत आहेत, त्रास देत आहेत. म्हणून तुम्ही आनंद करा, तुम्ही उल्हास करा, तुम्ही एन्जॉय करा प्रभूच्या उपस्थितीमध्ये, आणि तुम्ही धन्य आहात. प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यासाठी छळ आणि निंदा सहन करत असाल तर तुम्ही धन्य आहात. मग तुम्ही त्यांना आन्सर देऊ नका, तुम्ही त्यांना उत्तर देऊ नका, पटापट लक्षात ठेवा.